परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची आज पत्रकार परिषद. मेट्रो विषयक महत्त्वपूर्ण बाबींवर माहिती देण्यासाठी दुपारी पत्रकार परिषदेचं आयोजन. राहुरीच्या पोटनिवडणुकीमध्ये 7 उमेदवार रिंगणात. निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता. ठाकरे सेनेचे रावसाहेब खेवरे यांची बंडखोरी. महायुतीची ओंजळ भरलेली तर विरोधकांची ओंजळ मात्र रिकामीच. विरोधकांना केवळ 25 लाख निधी, सत्ताधाऱ्यांना मात्र कोटींच्या घरात निधीचं वितरण. बारामती निवडणूक बिनविरोध झाली नाही हे तटकऱ्यांचं अपयश. तटकऱ्यांचा अहंकार नडला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विकास लवांडेंची टीका. 80,952 कोटींचा अर्थसंकल्प सादर. अर्थसंकल्पात आरोग्य आणि पर्यावरणावर विशेष भर. पुण्यात पाणी कपात होणार नाही, पालिकेची भूमिका. जलसंपदा विभागानं कितीही पत्र पाठवले तरी कपात होणार नाही. पुणेकर कोणत्याही प्रकारे पाण्याचा अपव्यय करत नाहीत. स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ विमल यांची भूमिका. भाजप महिला मोर्चा मुंबईच्या पदाधिकारी आणि कार्यकारिणीची यादी जाहीर. नव्यानं जाहीर झालेल्या यादीत उपाध्यक्षांचा समावेश. मुंबई अध्यक्ष अमित साटम यांची घोषणा. बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध झालीच नाही हे सुनील तटकरे यांचं मोठं अपयश. त्यांचा अहंकार नडला, अन्यथा निवडणूक बिनविरोध झालीच असती. विकास लवांडेंचं सुनील तटकरेंवर टीकास्त्र. कोल्हापूरच्या महापौरांनी धरला ठेका. रुपाराणी निकम यांनी गायलं गाणं. व्हिडिओ व्हायरल होता. संमिश्र प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 3 दिवस सातारा दौऱ्यावर. खासगी दौरा की राजकीय रणनीती हे मात्र अस्पष्ट. युवा सेनेच्या महोत्सवास 18 तारखेला आयोजन. पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस बंधा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.